नमस्कार मित्रांनो, आपण एक काल 1967 पूर्वीचे पुरावे कसे शोधायचे त्याबाबतचा व्हिडिओ टाकला होता आणि बऱ्याच जणांनी त्या व्हिडिओला कमेंट केलेले आहेत की त्यामध्ये आमचं नाव नाही किंवा आमचं नाव त्यामध्ये दिसत नाही. मग सर्वे नंबर न पाहायचं का गट नंबर न पाहायचं, हे कसं बघायचं? तर मित्रांनो, त्यामध्ये जो काय आपल्याला 1967 पूर्वीचा पुरावा आता मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी लागणार आहे, तर आपल्याला त्यासाठी तहसील कार्यालय असेल, तलाठ्याकडे असेल, भूमी अभिलेखला जावं लागणार आहे. मात्र तत्पूर्वी आपल्याला आपल्या नावाचा पुरावा त्यामध्ये बघण्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण आपल्याला ओरिजिनल पुरावा घ्यायचा असेल तर तो तहसील कार्यालयातूनच घ्यावा लागणार आहे. मात्र आपल्याला हे बघून घ्यायचं आहे अगोदर, म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर गोंधळ उडायची गरज नाही. आपण सरळ ते वर्षे सांगून त्यांच्याकडून तो पुरावा घेऊ शकतो. मात्र आता हे बघायचंय कसं? तर मित्रांनो, 1967 पूर्वीचं त्यामध्ये तुमचा गट नंबर असेल, त्या जुन्या काळचा सर्वे नंबर होता, नंतर गट नंबर झालेत, तर ते टाकायचे आणि त्यामध्ये टाकल्याच्या नंतर आपले जे काही पूर्वज असतील, मग आपले आजोबा असतील, आपले पंजोबा असतील, खापर पंजोबा असतील, त्यांचं नाव काय आहे हे अगोदर आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि ते आपल्या कुटुंबात कोणाला तरी आपल्या घरातली जी काही वडीलधारी माणसं असतील त्यांच्याकडून विचारून ते घ्यायचंय. आणि 1967 पूर्वीचा जो काही तुम्हाला तिथं कागदपत्र दिसेल, त्यामध्ये सातबारा असेल, फेरफार असेल, खासरा पाहणी पत्रक असेल, जे कोणतं कागदपत्र असेल त्यावर त्यांचं नाव आहे का ते बघायचं. म्हणजे आपल्याला तो पुरावा त्या माध्यमातून घेता येणार आहे. आता दुसरी गोष्ट, बरेच जण म्हणतात की त्यावर आमचा डाटा नाही. तर मी स्वतः बघितलंय ते की बऱ्याच वर्षांचा त्यामध्ये डेटा उपलब्ध नाही असं म्हणतंय. म्हणजे ज्यावेळेस हे कागदपत्र स्कॅन झाले त्यावेळेस तो शासनाकडेच डाटा उपलब्ध नव्हता. जसं आता कुणबीच्या नोंदी काही भागात आढळलेले आहेत आणि काही भागात असं सांगितलं जातंय की ते रेकॉर्डच आमच्याकडे उपलब्ध नाही. म्हणजे कोणत्याच प्रकारचं नाही, कुणबी नोंदीच म्हणून नाही तर कोणतंच नाही. म्हणजे शासनाकडेच नाही, ते एकतर खराब झालं, गहाळ झालं किंवा काय जे झालं असेल ते शासनाचा उद्देश आहे. आणि त्यावर ते सरळ सांगतात की आमच्याकडे हे कागदपत्र उपलब्ध नाहीत. म्हणून ते त्यावेळेस स्कॅन करायला नसल्यामुळे तिथे डेटा उपलब्ध नाही किंवा डाटा नाही असं स्पष्ट लिहित आहे. तर मित्रांनो, आपण जर तिथं तसं येत असेल तर त्याच्या पूर्वीचे कागदपत्र बघायचे. म्हणजे आपल्याला लागणार किती? 1967. मग त्याच्या अगोदरचे सुद्धा त्यामध्ये आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला बघताना पुन्हा काय अडचण आली तर नक्कीच कमेंट सुद्धा करा, म्हणजे आपण त्याबद्दलची सुद्धा पुन्हा माहिती देण्याचा प्रयत्न करू. मात्र तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.